वरती कॉमेंट्री बॉक्स म्हणून ऐकलात. जयेश भोसले सरांचा आवाज ऐकला आणि त्याचबरोबर संतोष देसाई सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत होता. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक एक सामना जिंकलेला आहे. एका बाजूला आरजू 11 आहे, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 असा संघ आहे. आरजू 11 टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. मॅचला होते सुरुवात. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 ची स्ट्रायकर जोडीमध्ये दोन आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला यर्ने गावचे किरण घाडगे तर दुसऱ्या बाजूला लाकवडचे प्रताप सकपाळ ही आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी जावली तालुक्यातील पिंपरी गावचे राहुल वांगडे जिल्हा आयकॉन पहिलं षटक हाताळतील. ज्यांनी स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक आपल्या कारकिर्दीमध्ये खेळलेला आहे ते यर्ने गावचे किरण घाडगे एका बाजूला बॅटिंग मध्ये आहेत आणि एका बाजूला प्रताप सकपाळ जे लाकवडचे तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. अशी जोडी राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला राहुल वांगडे यांचा पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केले. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पुन्हा एकदा किरण घाडगे या मॅच मध्ये पहिल्या बॉलच्या पाठीमागे माघारी. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायला गेले किरण घाडगे परंतु आक्रमण फसलं. कव्हर्सला एक चांगला झेल पकडला विकेटचं बटन. त्याचबरोबर आरजू 11 चे संघ मालक विकासभाई कदम यांच्या वतीने पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि या बॉलच्या पाठीमागे विकेट मिळाले. सुरुवात आरजू 11 ने दमदार केलेली आहे. पहिला बॉल जिल्हा आयकॉन म्हणून खेळणाऱ्या आरजू 11 कडून राहुल वांगड्यांनी पहिला बॉल टाकला आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे संघाला पहिलं सुयश प्राप्त करून दिलेलं आहे. किरण घाडगे यांचा अखेरकार आक्रमण फसलं. डावकुरे हाताचे आक्रमक फलंदाज होते. किरण घाडगे मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यानंतर ते माघारी गेले. धक्का क्रमांक पहिला लागलाय स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 ला. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता क्रमांक 3 वरती गावरी गावचे अनुभवी खेळाडू आक्रमक फलंदाज संजय सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहे. ती क्षमता आहे संजय सकपाळ यांच्याकडे, चांगली बॅटिंग करू शकतात. आणखीन एक फलंदाज माघारी. फलंदाज क्लीन बोल्ड. हॅलो एका बाजूला लागोपाठचे दोन धक्के दिलेले आहेत. राहुल वांगडे यांनी काय गोलंदाजी केली आहे. लागोपाठच्या 2 बॉलवरती फलंदाजांना माघारी पाठवलेलं आहे. हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती. आयपीएलचा इतिहास जर आपण 2008 सालचा पाहिला ना तर लक्ष्मीपती बालाजी मक्कई अँटिनी हे असे खेळाडू होते ज्यांनी 2008 साली आयपीएलची पहिली हॅट्रिक टिपली होती पर्व क्रमांक 1 मध्ये. आता पर्व क्रमांक 6 ची पहिली हॅट्रिक होईल का? 1100 रुपयाचं पारितोषिक आहे आरजू 11 चे संघ मालक विकासभाई कदम यांच्या वतीने. पण राहुल वांगडे असे खेळाडू आहेत जे जावली तालुक्यातले आहेत ज्यांनी विमानाने प्रवास क्रिकेटच्या सामन्यासाठी केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार होतील. हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय ना की अनिरुद्ध मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. हॅट्रिकचा बॉल त्यांना फेस करायचा आहे आणि आपण जेव्हा जेव्हा हॅट्रिक या शब्दाबद्दल चर्चा करतो ना की या शब्दाचा उगम हा क्रिकेटमधूनच झाला होता. अशा प्रकारची ट्रिक पहिल्यांदा एच स्टीव्हन्सन यांनी केली होती आणि अशा प्रकारच्या ट्रिकसाठी काही मंडळांनी फंड जमा केला. त्या फंडातून एक हॅट आणली. हॅट या शब्दासोबत ट्रिक हा शब्द जोडला गेला. प्रगत पडला तो म्हणजे हॅट्रिकचा आणि तोच बॉल प्रगतीपथावरती राहुल वांगडे घेऊन निघालेत. हॅट्रिकचा बॉल संयमाने खेळलाय. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. आलाय तो डॉट. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. एकही धाव मिळाली नाहीये. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 ला संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. संघाने 2 आक्रमक फलंदाज गमावलेले आहेत आणि त्याचं श्रेय
राहुल वांगडे यांना द्यावं लागेल. काय गोलंदाजी केली आहे, 2 फलंदाजांना माघारी पाठवलं, अद्याप एकही धाव दिली नाही. बॉल क्रमांक 4 स्ट्रायकर एंडला अनिरुद्ध तयार. वळवण्याचा प्रयत्न, परंतु याही बॉलच्या पाठीमागे ताळमेळ बिघडलाय. वेळेच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आलेली नाहीये. एका बाजूला दडपणा खाली फलंदाज आलेले आहेत अनिरुद्ध, एका बाजूला प्रेशर क्रिएट केलाय, एका बाजूला गोलंदाजीचा बोलबाल आहे, तर एका बाजूला संकट स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 वरती. हाई बॉल इथे डॉट येईल का, तर हो, हा आणखीन एक डॉट बॉल आलेला आहे. तब्बल या ओव्हर मध्ये 5 बॉल डॉट टाकलेले, एकही धाव दिली नाही आणि 2 गडी गारद केलेत. जिल्हा आयकॉन म्हणून खेळणारे जावली तालुक्यातील पिंपरी गावचे राहुल वांगडे. ताई पॅकर्स ग्लोरियस स्पोर्ट्स साठी दिल्लीमध्ये जाऊन खेळणारे, विमानाने प्रवास करणारे जावली तालुक्यातले पहिले खेळाडू आहेत राहुल वांगडे. गोलंदाजी मार्क वरती कमालीचं षटक हाताळलंय आणि या स्पर्धेमधलं पर्व क्रमांक 6च KSK प्रीमियर लीगचं निर्धाव षटक येईल का, ती संधी आहे आता राहुल वांगडे यांच्याकडे. परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये फलंदाज तयार अनिरुद्ध. स्विच हिटचा फटका खेळायला गेले आणि हाई बॉल डॉट आलाय. KSK प्रीमियर लीगचं पर्व क्रमांक 6चं निर्धाव षटक जिल्हा आयकॉन पिंपरी गावचे जावली तालुक्यातील राहुल वांगडे यांनी टाकलं एकदा जोरदार टाळ्या. राहुल वांगडे यांच्या कमालीच्या गोलंदाजीसाठी. काय गोलंदाजी केली आहे, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण. 6 बॉल हाताळले, एकही धाव दिली नाहीये आणि टीम स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 ला बांधून ठेवलं आणि दिले धक्के 2. कमालीचं षटक, जबरदस्त गोलंदाजी, गोलंदाजीमध्ये असणारी भेदकता, अचूकता, या सर्व काही गोष्टी अंमलामध्ये आणल्या आणि 6 बॉल टाकले आणि 6 बॉलच्या पाठीमागे एकही धाव दिलेली नाहीये. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. धावांसाठी झगडावं लागतंय स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 या टीमला. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. वारसोई देव गावचे KSK चे कटर गोलंदाज अक्षय मोरे या नावाचा पर्याय निवडलेला आहे. गोलंदाजी करण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. स्ट्रायकर एंडला आता बॅटिंग मध्ये प्रताप सकपाळ. मोठी उमेद, आक्रमण केलं, आडव्या बॅटने सिंगल धाव मिळेल का, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर हो, दुसरीचा प्रयत्न केलाय परंतु जोखीम थांबवलेली आहे. एकच धाव, पहिली धाव मिळाली 7व्या बॉल वरती टीम स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 या टीमला आणि ती पहिली धाव प्रताप सकपाळ यांच्या बॅट मधून आलेली आहे. आज बॅट चालणं फार महत्वाचं. आज अनिरुद्धलाही चांगला खेळ करावा लागेल. क्षमता आहे, प्रतिभा आहे, त्या खेळाचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. संघाला या पेचातून बाहेर काढायचं असेल तर चांगला खेळ. समोरच्या बाजूने अक्षय मोरे पुन्हा एकदा निघालेले आहेत. ओव्हर नंबर 2 चा हा दुसरा बॉल येतोय प्रगती पथावरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, वाईडिश डीप मिड विकेटला खेळाडू, सी कॉर्नरला खेळाडू, लॉंग ऑफला खेळाडू, 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील बॅकअप. सफल झाले. बॉल थोडा वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक जातील, डीप वरतून बॉल वरती येतील, बॉलचा पाठमोरा करतील. दुसरीचाही प्रयत्न केला गेला आणि सहजरित्या फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सध्याच्या घडीला या 2 फलंदाजांना काय करायचं आहे तर डाव सावरायचा आहे. विकेटची पत्तजड जी सुरू आहे ती थांबवायची आहे आणि धावा कुटायच्या आहेत. एका बाजूला अक्षय मोरे, आतापर्यंत त्यांनी जी गोलंदाजी केली या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 3च धावा त्यांनी आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे खर्च केलेले आहेत. एका बाजूला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न होईल का, की आणखीन काही जाळलं विणलं जाईल का, परंतु फलंदाजांना आज संयमाने बॅटिंग करावी लागेल. कारण या टीमने 2 आक्रमक फलंदाज गमावलेले आहेत. आतापर्यंत बॅटिंग करताना माघारी गेलेले आहेत. त्यामुळे आज प्रताप सकपाळला उभं राहावं लागेल, अनिरुद्धला या मॅच मध्ये उभं राहावं लागेल आणि आज चांगला खेळ करावा लागेल. अक्षय मोरे पुन्हा एकदा निघतायत. कमी गतीचा बॉल, बोट फिरवली होती बॉल वरतून, खेळाडू होते कव्हर्सला, बॉलची फेकी अगदी तत्परतेने करतील. एक सिंगल धाव येते. आज प्रताप कशा प्रकारचा खेळ करतील याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11चं. कारण आज त्यांची बॅट चालणं महत्वाचं आहे. या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, परंतु या मॅच मध्ये त्यांना तो सूर गवसेल का आणि लयबद्ध फलंदाजी करतील का. एका बाजूला अक्षय मोरे वेगवान गोलंदाज आहे आणि त्याचबरोबर बॉलला कट देखील करतात. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा तयार होतील. धावसंख्या आहे धावफलकावरती 4, 2 गडी बाद. घमासान युद्ध, रोमांच आणि थरार या मॅचचा.
पुन्हा एकदा बॉल वरतून बोटं फिरवली, क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळेल का तर, आणि डायरेक्ट हिट, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज आणखीन एक माघारी, अनिरुद्ध धावचीच्या स्वरूपामध्ये येतात माघारी. धक्का क्रमांक 3 स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 ला. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये पण जितू मोरे यांचा एक चांगला फेक यष्ट्यांचा वेध घेतो आणि फलंदाजाला माघारी जावं लागलं. तर मैदानाच्या आतमध्ये जिल्हा आयकॉन पाटण तालुक्यातील बनपुरी गावचे अतुल भालेकर मैदानाच्या आतमध्ये. उजवस्टीच्या बाहेरचा बॉल आहे, पंचांकडे दाद मागितले, फलंदाजांना बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय, परंतु पंचांनी सांगितलं की या बॉलची दिशा आहे खराब. हा आलाय तो वाईट बॉल. एका धावेने धावफलक पुन्हा पुढे सरसावेल. परिणामांची जाणीव ठेवून आज स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 ला कृती करावी लागेल. परिणामांची जाणीव जर आपण आयुष्यामध्ये ठेवली नाही ना तर आपण अपयशाकडे जाऊ, आणि परिणामांची जाणीव ठेवून जर आपण कृती केली ना तर आपण यशाच्या दिशेने जाऊ. आणि त्या परिणामांची जाणीव ठेवून आज बॅटिंग करावी लागेल. पहिल्या डावामध्ये जर कमी धावा उभ्या राहिल्या तर गोलंदाजीचा कस लागेल. या काही गोष्टी आहेत, त्याचा विचार बॅटिंग टीमला करावा लागेल. एका बाजूला धारदार गोलंदाजीचे वार आहेत, प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला उत्तर म्हणून फलंदाजांना आज उभं राहावं लागेल. प्रताप तयार, क्षमता आहे. खोलवर टप्प्याच्या बॉलला फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक येतील, बॉलला उचलतील, टाकतील. एकच सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळते. पाठीमागच्या मॅच मध्ये अतुल भालेकर यांनी चांगला खेळ केला होता, चांगली फटकेबाजी केली होती. आपल्या डावाची सुरुवात ही वीरेंद्र सेहवाग स्टाईल केली आणि मॅच समाप्त केली महेंद्रसिंग धोनी स्टाईल. परंतु आता या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ करतील. जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये संकटांना शरण जाऊ नका, तर संकटांवरती मात करा. आणि ही जी काही संकट आहेत त्या संकटातून संघाला बाहेर काढलं जाईल का. समोर अक्षय मोरे पुन्हा तयार, आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक जातील धावत. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आहे, क्षेत्ररक्षक जातील, हो गेले सीमारेषेलगत. बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 ला पहिला चौकार आलाय. जिल्हा आयकॉन पाटण तालुक्यातील बनपुरी गावचे अतुल भालेकर यांच्या बॅटमधून. संपलेला आहे. 10 धावफलकावरती आहे. 2 षटकांच्या अखेरीस तब्बल 10 धावा, 3 गडी बाद. सध्याच्या घडीला जर आपण पाहिले आरजू 11 ने ज्या प्रकारचा खेळ केलेला आहे, सुरुवात चांगली केलेली आहे आरजू 11 ने. आणि खास करून राहुल वांगडे असतील किंवा त्यानंतर अक्षय मोरे असतील, चांगली गोलंदाजी या दोन्ही गोलंदाजांनी केलेली आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. शिवाजी चव्हाण ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये दमदार गोलंदाजी केली होती, पुन्हा एकदा आलेले आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये. समोरच्या बाजूला बॅटिंग मध्ये लाकवड गावचे प्रताप सकपाळ आहेत. आज चांगला खेळ करावा लागेल. 2 धावेंवरती बॅटिंग करतायत. अतुल भालेकर नुकतेच आलेले आहेत, 4 वरती बॅटिंग करत आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. ओव्हर नंबर 3 चा पहिला बॉल शिवाजी चव्हाण यांच्या हाती सोपवलाय बॉल. सालोशी गावचे शिवाजी चव्हाण ओव्हर नंबर 3 मधून निघतायत. हा त्यांचा पहिला बॉल. समोर स्ट्रायकर एंडला प्रताप. आक्रमण करण्याचा प्रयत्न, वेळेच्या अचूक त्या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. अतुल भालेकर अर्ध्या क्रीज पर्यंत गेले होते, परंतु धाव घेणं नाकारलं आणि त्यांना पुन्हा एकदा माघारी पाठवलं. या षटकातला पहिला बॉल डॉट आलाय. उर्वरित अजूनही 5 बॉल बाकी आहेत. धावा धावफलकावरती आहेत तब्बल 10. पाठीमागे आमच्या बरोबर घडलं काय याचा आता विचार करून चालणार नाही. पुढे काय चांगलं करता येईल याचाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 ला करावा लागेल. कारण पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा जास्त आलेल्या नाहीयेत, धावा कमी आलेल्या आहेत. धावसंख्येची गती वाढवावी लागेल आणि त्यासाठी सातत्याने खेळावे लागतील. मोठे फटके. बॉलर तयार, आक्रमण केलंय, आक्रमण फसलंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज प्रताप सकपाळ माघारी. धक्का क्रमांक 4.
प्रथम बॅटिंग करताना टीम स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11च्या आरजू 11ने ज्या प्रकारचा खेळ केला, सातत्याने धक्के दिलेले आहेत, विकेटची पतझड सुरू आहे, ती थांबवावी लागेल. खेळ आयुष्याचा असो किंवा पत्त्याचा असो, चांगली पानं मिळणं आपल्या हातामध्ये नाहीये, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि आता टीम स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11ला चांगला डाव उभा करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत गणेश भोसले, ऑलराऊंडर आहेत, चांगला खेळ आज करावा लागेल. गणेश भोसले यांना बॅटिंगसाठी होत आहे तयार. समोर आहेत शिवाजी चव्हाण. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, येतोय तो डॉट. आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याला लागलेली नजर ही कष्टानेच काढावी लागते आणि ती आता कष्ट मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना घ्यावे लागतील. एका बाजूला बॅटिंग मध्ये गणेश भोसलेंना बांधून ठेवलंय. शिवाजी चव्हाण यांचा दमदार मारा, 3 बॉल टाकलेले आहेत, एकही धाव दिली नाही, एक गडी गारद केलाय. खोलवर टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्करचा वार, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये आणि पंच सांगतात की लेग बायची धाव आहे. धावा कशाही येऊत, परंतु धावा येणं महत्वाचं आहे. टीम स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11ला आरजू 11ने ज्या प्रकारची गोलंदाजी केली, फलंदाजांना बांधून ठेवलंय, फलंदाजांना मुभा दिली नाहीये, मोठे फटके खेळण्याची जखडून ठेवलंय, पायामध्ये बेड्या टाकलेल्या, आता या बेड्या तोडाव्या लागतील. मोठी उमेद, अतुल भालेकर तयार, जिल्हा आयकॉन. कमी गतीचा बॉल 8व्या बॅटने खेळलेला आहे, पण ज्यावेळेस आरजू 11ने गोलंदाजी केली आणि आरजू 11ने बहुतांशी बॉल जर तुम्ही पाहिले ना तर कमी गतीचे टाकले आणि त्याच कमी गतीच्या बॉलवरती फलंदाज फसलेले आहेत. म्हणजे हा जो काय बदल आरजू 11ने केला गोलंदाजीमध्ये, हे जे काही मिश्रण अंमलामध्ये आणलं ते उपयुक्त राहिलेलं आहे टीम आरजू 11 साठी. आणि हाही जर आपण बॉल पाहिला तर कमी गतीचा आहे. स्ट्रायकर एंडला गणेश भोसले तयार. बॅटिंग मध्ये शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे, ओव्हर नंबर 3 मध्ये. याही बॉलच्या पाठीमागे बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने होऊ शकला नाही. षटक क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत. 18 बॉलच्या पाठीमागे बनवलेले आहेत 12. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक ऑन होतोय. धोरणात्मक वेळ 1 मिनिटाची आहे. आपण ऐकूया काही सुंदर गाणी. मनपूर्वक आभार. चांगली संगीत त्यांनी आतापर्यंत या सायंकाळ सत्रामध्ये वाजवलेली आहेत. चला मॅचला सुरुवात करा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आता समाप्त होत आहे. धावसंख्या आहे 12. 4 गडी बाद, अशी थोडीशी दयनीय स्थिती आहे बॅटिंग करताना. टीम स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11च्या एका बाजूला आरजू 11चा काय खेळ राहिला. 18 बॉल टाकले, अवघ्या 12 धावा खर्च केल्या, 4 फलंदाजांना माघारी पाठवलेला आहे. उर्वरित 12 बॉलचा समाचार या फलंदाजांना घ्यावा लागेल. अतुल भालेकर यांच्याकडे ती क्षमता आहे. गणेश भोसले वेळेप्रसंगी चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु ती आज करावी लागेल. संकटातून मार्ग काढावा लागेल असं म्हटलं तर ना की अपयशाच्या कठीण खडका खालीच यशाच्या पाण्याचा झरा वाहतो आणि तो आज प्रखरतेने शोधावा लागेल. आज अशी वेळ आली की स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःला करावं लागेल. अडचणीच्या काळामध्ये चांगला खेळ करावा लागेल. एका बाजूला ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. निवळीचे अक्षय निवळे ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले. समोर आहे जिल्हा आयकॉन अतुल भालेकर. खोलवर टप्प्याचा बॉल, यष्ट्यांचा वेध, परफेक्ट यॉर्करचा वार, केलीये फलंदाजाची शिकार. फलंदाज क्लीन.
जमके रखना कदम. आणि आता इथून पुढे स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11ला प्रत्येक पाऊल विचारपूर्वकच टाकावं लागेल, कारण 12 वरती 5 अशी स्थिती आहे. अर्धा संघ माघारी परतलेला आहे, अर्धा संघ गारद केला आरजू 11ने. परंतु येणारे फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये नयन सकपाळ स्वतः संघनायक आहेत. एका बाजूला यानंतरची मॅच अंशिका 11 आणि ग्लोरियस स्पोर्ट्स. आपण रिपोर्टिंग करा कॅप्टन, मुख्य व्यासपीठावरती आपण येऊन थांबा अशी विनंती आहे. अंशिका 11 आणि ग्लोरियस स्पोर्ट्स आपले कॅप्टन पाठवा, मुख्य व्यासपीठावरती आपण येऊन थांबा. 12 वरती 5 ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे. एका बाजूला अक्षय निवळे तर दुसऱ्या बाजूला आता नयन सकपाळ. हाई बॉल आल्या पावली त्यांनी हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक वेगाने जातील, झेल होईल का? स्वतः गोलंदाज काय झेल पकडलाय, अप्रतिम लाजवाब सुरेख झेल पकडलाय. सहा फलंदाज कोसळलेले आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये प्रेम देसाई आलेले आहेत, जे या टीमचे संघ मालक आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. अंडर 16चे खेळाडू आहेत. लेदर बॉलचे धडे त्यांनी गिरवलेले आहेत, परंतु आज स्वतःच्या संघासाठी चांगला खेळ करावा लागेल. अनेक वेळा गोगवे टीमसाठी त्यांनी चांगला खेळ केलाय, परंतु एका बाजूला आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 8 वरती आलेले आहेत. सोबत गणेश भोसले आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत याच ओव्हरमध्ये 2च बॉलचा खेळ झालेला आहे. 4 बॉलचा खेळ बाकी. स्ट्रायकर एंडला प्रेम देसाई तयार. फटका चांगला खेळ आल्या पावली. क्षेत्ररक्षक आहे डीपला बॉलवरती येतील. बॉलला दिशा चांगली दिली, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे 2 धाबा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या आता फार वेळानंतर पुढे सरसावते. प्रेम देसाई आले, 2 धावेंचा फटका आला. धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला अक्षय निवळे तर दुसऱ्या बाजूला एक युवा खेळाडू प्रेम देसाई संघ मालक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल गुडघा टेकवत हा बॉल खेळला होता. जागा बनवली होती, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे होते. बॉल त्यांनी अडवला. फलंदाजांना कोणतीही मुभा नव्हती धाव घेण्याची. आला तो डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल होतोय. डॉट बॉलचा रेशिओ संपूर्ण आतापर्यंतच्या ओव्हर पर्यंतचा खेळ जर आपण पाहिला तर सर्वाधिक आहे. आणि कुठेतरी आता इथून पुढे तो रेशिओ बदलेल का आणि मोठ्या फटक्यांचा धुडगूस फलंदाज घालतील का? आक्रमण केलंय, ऑन साइडला बॉल वळवलाय क्षेत्ररक्षक. बॉलच्या खाली 7वा फलंदाज कोसळलाय. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11ला आणखीन एक धक्का. दादा देसाई स्मृती 11च्या आरजू 11चा खेळ जबरदस्त राहिलेला आहे. गोलंदाजीमध्ये ज्या प्रकारची चमक दाखवली, धमक दाखवलेली आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. 4 षटकांच्या अखेरीस 24 बॉलच्या पाठीमागे अवघ्या बनवलेल्या आहेत धावा 14. गमवलेली गडी आहे 7. 4 षटकांचा संपलाय खेळ. शेवटच्या आता एका षटकाचा खेळ बाकी आहे. ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत.
येऊ शकेल आरजू 11ला, त्याचा प्रयत्न करावा लागेल. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11ला आक्रमण केलं या बॉलवरती आणि अखेरकार बॉलने घेतले भरारी. फटका आहे भारी, मोठ्या फटक्यांची ललकारी, अडचणीतून मार्ग काढणारा ठोकलाय गणेश भोसले यांनी षटकार. आता मैदानाच्या आत तळपलेली आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय, षटकार ठोकलाय. उजव्या स्टीच्या बाहेर लागोपाठचा दुसरा. तू थोड़ा सा सबर कर ले, इम्तिहान अभी जारी है, एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. षटकार. भोसले काय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली, 2 बॉल 2 षटकार मारले, तिसरा येईल का? धावसंख्येने आता वेग पकडला, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 26 धावा 7 गडी बाद. एका बाजूला शिवाजी चव्हाण यांच्यावरती चढवलाय भीषण हल्ला. बॉल तिसरा, आता राऊंड द विकेट शिवाजी चव्हाण निघालेत. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, पंचांनी सांगितलं की दिशा आहे खराब. हा आलाय तो व्हाईट बॉल, आता दडपण आलेला आहे. शिवाजी चव्हाण यांच्यावरती धावा येत नव्हत्या, आता वेळ बदललेली आहे. टीम स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11ची धावा यायला सुरुवात झाली आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये गणेश भोसले यांची बॅट तळपलेली आहे. आक्रमण केलंय याही बॉलवरती, गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन बॅटिंग. गणेश भोसले यांच्या बॅट मधून आणखीन एक सुपर डुपर क्लासिकल स्ट्रोक. अरे दीवानो एका बाजूला 3 बॉल 3 षटकार आले आणि कॅप्टनला पाठवा. अंशिका 11 आणि ग्लोरियस स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे. आता स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 हेच सांगितलं असेल 4 षटकांच्या पाठीमागचा जो खेळ झाला ना, रुको अभी सबर करो, कारण अंतिम षटकाचा खेळ अजून बाकी आहे आणि अंतिम षटकामध्ये मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय, दुडगुस घातलाय. नाव गणेश भोसले, मैदानाच्या आतमध्ये क्लासिकल बॅटिंग केली आहे, काय खेळ केलाय 3 बॉल मध्ये पूर्णपणे. या पहिल्या डावाचं स्वरूप बदलून टाकलंय. हाही बॉल निघालाय, एक टप्पा घेत बॉलने ओलांडली सीमारेषा. गणेश भोसले यांनी अंतिम ओव्हर मध्ये सीमारेषेला लावली आग. मिळाल्या धावा 4. तेटली गावाचं नाव वादळ मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे आणि त्या वादळाचं नाव आहे गणेश भोसले. 7 बॉल खेळले, 22 धावा. काय झुंजार खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये. एक हाती लढतोय हा खेळाडू, झुंज दिलीय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. 4 बॉलचा समाचार घेतलाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. आपण चर्चा केली होती शेवटच्या ओव्हर मध्ये 20 ते 22 आलेले आहेत. या आतापर्यंतच्या ओव्हर मध्ये 24. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे 37, 7 गडी बाद. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. उजव्या स्टीच्या बाहेर गुडगा टेकून एक पाय पुढे काढत बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु अखेरकार शिवाजी चव्हाण यांनी हा बॉल टाकला डॉट. शेवटचा बॉल प्रगती पथावरती येईल. अंशिका 11 ग्लोरियस स्पोर्ट्स आपण तयार राहा, यानंतर आपला टॉस होणार आहे. शेवटचा बॉल पहिल्या डावातला, शेवटचाही बॉल इथे डॉट टाकलाय. प्रथम बॅटिंग करताना स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 ने बनवलेले आहे धावा 37. आरजू 11 ला बनवायच्या आहेत धावा 38. येणारे बॉल 30. आपण करूया पुढील मॅचचा टॉस.
या अमर दादा आपल्याला विनंती आहे, त्याचबरोबर अमोल दादा या आपल्याला विनंती आहे. आपण टॉस करतोय. आजच्या दिवसामधली ही शेवटची मॅच आहे. संतोष मालुसरे आपल्याला विनंती आहे, या आपण सर्वजण आपण टॉस करतोय. ग्लोरियस स्पोर्ट्स आणि अंशिका 11 या दोन संघांमध्ये टॉस होणार आहे. या कॅप्टन या आपण लगेच एक चांगली मॅच आपल्याला शेवटची मॅच पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. अगदी वेळेत ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. शेवटचा सामना आहे आणि त्यासाठी आमच्या बरोबर या ठिकाणी मान्यवर जोडले गेलेत. आता इथून पुढे आम्ही टॉस करणार आहोत. मान्यवरांना विनंती करतो, आपण या मैदानाच्या आतमध्ये पण टॉस करत आहोत. दोन्ही आमचे कॅप्टन जे आहेत ते अगदी ब्लेझर परिधान करून मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. महत्वाचा सामना असेल दोन्ही टीमसाठी. ग्लोरियस स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये अंशिका 11 अशी लढत आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. अमोल दादा यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. मान्यवरांना आम्ही इथे विनंती करतोय, आपण या. एका बाजूला टीम आहे ग्लोरियस स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला अंशिका 11. कॉल कोण देईल? अंशिका 11 या संघाकडून कॉल दिला जाईल आणि अमोल दादांना विनंती आम्ही करतोय की आपण टॉस करा. छापा हा कॉल आहे आणि छापा आहे म्हणजे टीम अंशिका 11 संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग घेऊ आम्ही पहिली. क्षेत्ररक्षण स्वीकारताय. समोरच्या टीमला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? तर संध्याकाळचं सत्र चालू होईल त्यामुळे आम्ही 40 ते 50च्या आतच रोखण्याचा प्रयत्न करू. गणेशकडे जाईन. बॅटिंग करायचे. पहिला सामना गमावलाय. बॅटिंग करत असताना किती धावा स्कोरवरती लावाव्या लागतील? आम्ही तर जिंकण्याच्या हिशोबाने खेळणार आहे कारण का आमची ही मॅच जिंकलो तरच आम्ही आतमध्ये आहे. त्यामुळं कमीत कमी 50 ते 55 करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. मान्यवरांना विनंती करतो की थँक्यू सो मच. आपण सर्वजण आमच्याबरोबर जोडले गेलात. टॉस झालाय मैदानाच्या आतमध्ये. टीम अंशिका 11 संघाने टॉस जिंकलाय. किशोरनी टॉस जिंकलाय आणि त्यांनी लगेच सांगितलं संध्याकाळचं सत्र आहे, आम्ही प्रथम बॉलिंग करतोय. ही संपूर्ण टॉसची माहिती आहे. धन्यवाद. यांचे विशेष करून आभार आणि संपूर्ण आयोजन समिती तथा संतोषजी देसाई साहेब, त्याच वेळेला नयनजी सकपाळ यांचे मी विशेष करून आभारी असेन, ऋणी असेन की गेले 5 पर्व आणि 6व्या पर्वामध्ये तुम्ही मला सहन करताय आणि आमंत्रित करताय. धन्यवाद त्याकरिता देखील. आपण या मॅचकडे वळतो. हा क्लोज स्कोरिंग मॅच आहे असं वाटलं होतं सुरुवातीला की 20 बनतील की नाही, परंतु होय शेवटच्या षटकामध्ये रन्स आले. 38चं टार्गेट आहे. 30 चेंडू आणि 38ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. इथून पुढे आणखीन एक सामना बाकी आहे, परंतु आजच्या दिवसातील ही लढत तितकीशी महत्वाची होती. ज्यावेळेला टॉस झाला ना, नयन सकपाळने कमिट केली होती की जर हा मॅच आम्ही जिंकलो नाही, हा सामना आम्ही जिंकलो तर आनंदाने घरी जाऊ आणि आनंदाने झोपू. त्याकरिता प्रत्येक संघाला ही एक मॅच जी राहते ना ती विजयी होऊनच घरी जायचं होतं. एक सामने दोन्ही टीमने जिंकलेले आहेत मुळात, परंतु आज की शाम किसके नाम पाहावं लागेल, कारण हे दोन्ही खेळाडू तितकेसे महत्वाचे आहेत. टॉस जिंकला होता अर्जू 11 टीमने, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती या टीमच्या अगेन्स्ट. एक चांगला सामना पाहायला मिळेल असं प्रत्येकालाच वाटत होतं. एक हाय व्होल्टेज ड्रामा आहे, परंतु तितका चांगला खेळ झाला नाही. या मॅचकडे वळूयात. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे तो अर्थात अतुल बारेकर. सेकंड वरती सुमित मालुसरे, सतीश चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, पहिला चेंडू. इथे साईड आर्म गोलंदाज ऍक्शन आणि शैली पाहिली तर साईड आर्मने इथे गोलंदाजी करतोय. अतुल बालेकरला आपण पाहिलं. लतीश मलिंगा साईड आर्म गोलंदाजी करत असताना नेहमी पाहायला मिळायचा. लतीश मलिंगाला बाजूला सारा, परंतु केदार जाधवने जी गोलंदाजी केली होती ना, अगदी
खेळपट्टीवरती पाठ ठेवून पाठावरती बसून त्याने गोलंदाजी केली जणू काही. त्याच रीतीचा चेंडू इथे टाकला. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. लो स्कोरिंग मॅच आहे आणि त्याच्यामध्ये ड्रामा इथे तयार झाली आहे. नाट्यमय वातावरण. पहिला बॉल आणि ज्यावरती अवांतर धाव, पुढच्या बॉलवरती विकेट. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल आणि त्यावरती विकेट प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास आता मात्र द्विगुणित झाला असेल गोलंदाज अतुलचा. कारण गोलंदाजाला जी काही खुराक हवी असते ना ती विकेट स्वरूपामध्ये ज्यावेळेला प्राप्त होते त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास हा नेहमीच द्विगुणित होत असतो आणि आत्मविश्वास त्याचा इथे वाढला असेल. कारण सातत्याने गोलंदाजी करत असताना विकेट प्राप्त करणं आणि या प्रशस्त क्रीडांगणावरती जिथे मात्र नेहमी धावा बनताना पाहायला मिळतात तिथे त्यांनी विकेट प्राप्त केली आहे. सतीश चव्हाण आणि त्याच्या साथीला राहुलला मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतो. एक गाडी आहे, कृपया एक वाहन आहे, त्याची जी रिफ्लेक्शन्स येतात. अंपास बाईक आहे का? समोरच्या बाजूला बाईक आहे किंवा कार आहे काय पहा, त्याचे रिफ्लेक्शन्स येतात. चला सामन्याला सुरुवात. पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल वरती इथे काय घडणार, काय वाढून ठेवलं पुढच्या बॉल वरती. यावेळेला आडवा बाटने ऑन साइडला पुढच्या बॉलला पाठवलं, आकाशाला गवस निघाला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हवेच्या लाटांवरती स्वार षटकार. पहिला चेंडू विकेट मिळवल्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती जो का अत्यानंद होता तो क्षणार्धात पुचला गेला गोलंदाजाचा. कारण पुढच्याच बॉलवरती एका क्षणी षटकार ठोकला. यावेळेला बॉल देखील ऑन साइडला टर्न केलाय, गॅप मोठा, रन्स मिळतील 4, चेंडू सीमारेषा पार, धावा येतात त्या 4 चौकार. पडतो ना त्याची लागते वाट आणि ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्यालाच सापडते वाट. संकटांना घाबरला होता की काय कदाचित पहिला बॅटर, परंतु पुढच्या बॅटरने आत्मविश्वासाने बॅटिंग केली आहे. यावेळेला देखील स्वीशीट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, पुढच्या बॉलवरती चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 धावा, 1 फलंदाज बाद. 15 धावा धाव फलकावरती आहेत. विकेट जिथे विकेट मिळवली होती परंतु तिथून पुढे कोणताही आनंद साजरा करू दिला नव्हता फलंदाजाने. परंतु इथे घडतंय तरी काय, एक सहज साधा सोपा झेल होता जो निसटलाय, जीवदान मिळालंय बॅटरला आणि एकेरीच्या मदतीने 16 धावा धाव फलकावरती आहेत. एक चांगला झेल व्हायला होता. यष्टिरक्षकाचा स्वतः नयनचा इथे कॉल होता, ते पोचले देखील चेंडू पर्यंत, परंतु चेंडूला गॅदर करता आलेला नाही आहे. जीवदान हे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती हानिकारक राहतात. सतीश चव्हाण ऑन स्ट्राईक, पुढचा बॉल हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा उजवेसीच्या बाहेर, टॉप ऑफ द बाउन्स आले, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. चेंडूने वेध घेतला यष्टिरक्षकाचा, आणखीन एक डॉट बॉल.
16 धावा धावलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती येणारे 24 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. 24 चेंडू आणि 22 धावा. महत्वाचा सामना आणि त्या महत्वाच्या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाला जिंकणं अत्यावश्यक असताना जिथे आपण पाहत आहोत ना एकामागोमाग विकेट गमावल्यानंतर पूर्वार्धामध्ये उत्तरार्धामध्ये देखील रन्स आल्यात. धावा थांबवणं गरजेचं होतं. एक्स्ट्रा आली एक. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या मॅचमध्ये करंट रन रेट 16चा आहे. आस्किंग रन रेट तिथे पाहायला मिळतो 5.50. 24 चेंडू आणि 22 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. आणि जिथे आघाडीला आलेला बॅटर अजूनही सतीश मैदानाच्या आतमध्ये आहे. एक बॉल त्याने फेस केलाय. अकाउंट ओपन करता आलेलं नाही आहे परंतु राहुल काय बॅटिंग करतोय. 4 बॉल 15 धावा 1 षटकार 2 चौकार 375चा स्ट्राईक रेट. गोलंदाजी मार्कवरती गणेश भोसलेला आपण पाहत आहोत. गणेश भोसले गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने यष्टिरक्षक असताना खेटून उभा आहे. पुढचा बॉल 22 ची गरज. हाफ ट्रॅकर चेंडूला पाठवून दिल्या सीमारेषेच्या बाहेर. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर. चौकाराच्या मदतीने जिथे 20 धावा धावलकावरती आहेत. 5 बॉल 19 वरती राहुल नॉट आउट खेळतोय. चांगली बॅटिंग इथे झाली आणि अर्थात आपण पाहिलं तर 23 बॉल मध्ये 22 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 23 चेंडू आणि 18 धावा. सामना खुला केला या बॅटरने. त्याचा बॅटिंगचा टेम्पो त्याने खाली येऊ दिला नाही. कमी गतीने टाकला होता. व्हेरिएशन पहा किती चांगलं केलंय. रिश्ता वही सोच नाही. सातत्याने उजव्या एसटीच्या बाहेर टाकायचे परंतु ते काही कमी गतीने टाकणं गरजेचं. आणि हेच इथे पाहायला मिळालं की चेंडू कमी गतीने टाकला. उजव्या एसटीच्या बाहेर राहिला खाली राहिला. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल आला. समीकरण बदलतील. 22 बॉल आणि 18 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू खोलामध्ये होता. बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध ऑन साईडला ऑन ड्रूई केलं. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. एका दुहेरी दाव्याने काही फरक पडणार नाही आहे या संघाला कारण आपण विजयाच्या अगदी समीप आहोत. प्रतिस्पर्धी संघाच्या अडचणी वाढल्यात. 21 चेंडू आणि 17 ची आवश्यकता आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये ही आव्हानं मोठी मांडली जातच नाहीत कदापि. बॅकफुटला आले. जागा बनवली. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 38 सर्कलमध्ये चेंडूला फील्ड करण्यात येईल. तद्वर एक मुभाव ती दोन्ही फलंदाजांना अगदी सहजरित्या शतपावली करत असताना ही धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे. 22 धावा धावलकावरती 20 चेंडू 16 ची गरज असणारी मॅच. एकंदरीत असं वाटलं होतं पूर्वार्धामध्ये की केवळ 20 बनतायत की काय परंतु शेवटच्या क्षणाला एक दर्जेदार खेळ पाहायला मिळाला आणि एक फायटिंग टोटल उभी करण्यात आली. यावेळीचा बॉल ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाच नाही. मुळात सव्वीस धावा धावलकावरती आहेत या चौकाराच्या बरोबरीने. 38चं टार्गेट होतं. 19 चेंडू आणि 12 ची आवश्यकता राहिली आहे परंतु राहुल शो मस्ट गो ऑन. एकटा लढतोय प्रतिस्पर्ध्याला. पुढचा बॉल कमी गतीने हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळलेत. कव्हर जिथे बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही आहे. एक पात्री अभिनय करणं गरजेचं होतं. संघाच्या हिताचं राहणार होतं. 27 बनला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडू आणि 11 ची आवश्यकता. एक छोटासा शॉर्ट ब्रेक घेऊयात. डीजेकडे जाऊया एक मधुर
येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले ते अर्थात 18 बॉल आणि 11ची आवश्यकता असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 9 बॉल 25 वरती राहुल बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. राहुल बेखंडेला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि तो निष्णात आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. किंबहुना फलंदाजी करत असताना त्याने क्रिकेटच्या ही शेवटपर्यंत अर्थात नियपर्यंत तो जाणतोय आणि त्या गिरवण्यासाठी तो तितका कटिबद्ध आहे. हाफ ट्रॅकर शॉट फाईन लीगला क्षेत्ररक्षक तैनात सिंगल घेण्यासाठी इंटरेस्टेड होते. नॉन स्ट्राईक एंडवरचे बॅटर सतीश चव्हाण मागे पाठवलाय. गोलंदाजी मार्कवरती आपण संजय सकपाळ यांना पाहतो आहोत. अनुभव हा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्राध्यापकाचं काम करतो. या खेळाडूकडे ही प्रचंड असा अनुभव आहे. प्रदीर्घ काळ त्याने क्रिकेट खेळलेला आहे आणि आज या अनुभवाच्या जोरावरती सामने जिंकता येतात का हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं राहील. यावेळेचा बॉल बॅकफुटला आले कट केला यष्टिरक्षक वेगाने मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण नयन सकपाळ यांना पाहत आहोत यशांच्या पाठीमागे त्यांच्या माध्यमातून ज्या प्रदर्शनाची अपेक्षा होती ना ते प्रदर्शन बॅट आणि किंबहुना यष्टिरक्षणाच्या माध्यमातून तितकंसं झालेलं नाही आहे. संघाची धावसंख्या 28ला 1. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेला चेंडू सीमारेषा ओलांडेल अलॉंग विथ द कार्पेट. जिथे चेंडू सीमारेषा ओलांडतो धाव मिळतील 4 हालाच्या. यावेळेला देखील ऑन साइडला खेळलाय. इथेही रन्स मिळतील. क्षेत्ररक्षण पहा क्षेत्ररक्षणाचा दर्जा पहा. ही आहे KSK प्रीमियर लीग आणि जिचा आपण आस्वाद घेतोय. 33 बनल्यात 5ची आवश्यकता. 14 बॉलचा खेळ शेष आहे. आरजू 11 टीम आणि त्याच्या संघ मालकांसाठी आजचा दिवस हा सुपर हिट राहिलाय. काय एन्जॉयमेंट केली आहे पहा ना. आपण संघ उतरवला स्पर्धेमध्ये किंबहुना सामना आपण जिंकतो या बाबी महत्वाच्या आहेत. एक आली आहे 4ची आवश्यकता. 13 बॉलचा खेळ शेष. या बॉलवरती मॅच फिनिश केली जाईल का. बॅकफुटला आले ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न थेट यष्टिरक्षकाच्या पाठीमागे शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल येणारे 12 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 4 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 4ची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊ डीजेकडे जाऊयात असा गेलो असा आलो. चेंडू 12 बॉल मध्ये 4ची आवश्यकता. बायांचं ठाऊक नाही डीजे मास्टर परंतु मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं नशीबच रुसलं त्यांच्यावरती आज. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येत असताना षटक क्रमांक 4च्या दरम्यान गणेश भोसले यांना आपण पाहतो. गोलंदाजी मार्कमध्ये 1 षटक हाताला 11 धावा त्यांनी खर्च केला. स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती हा टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते आहे. पहिला सामना जिंकला होता या टीमने परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये ते प्रदर्शन झालं नाही जे संघाच्या हिताचं होतं. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने खोला टाकला. यावेळेला गॅप मध्ये चेंडू सीमारेषा ओलांडेल आणि हा येतोय षटकार. मॅच फिनिश. सामना संपला. पण त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मधून जयेश भोसले सर आम्हाला सांगतील. या मॅचचा शिल्पकार राहुल वांगळे राहिला आहेत ज्याच्या बॅटमधून 33 धावा विथ 2 विकेट्स. ज्याने 2 विकेट देखील मिळवल्या. बॉलिंग करत असताना आणि तथा बॅटिंग देखील चांगली केली.
ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा राहुल वांगडे राहिला या मॅचचा शिल्पकार. मॅन ऑफ द मॅचचा अध्यमन आपण मुख्य व्यासपीठावरती देणार आहोत. राहुल वांगडे अप्रतिम खेळ त्यांनी केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आजचा पहिला दिवस आहे आणि आजच्या पहिल्या दिवसामध्ये मेडन षटक हाताळले, कोणतीही रन खर्च केली नाही. टॉप ऑर्डरचे महत्वाचे बॅट्समन त्या ठिकाणी आउट केले आणि राहुल वांगडे हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना आम्ही देण्यासाठी त्यांना विनंती करतो. आपण मुख्य व्यासपीठावरती या. जबरदस्त खेळ केला राहुल वांगडे, संपूर्ण टीम, अक्षय त्याचबरोबर सुमित असतील, चांगला खेळ केला आणि ही मॅच अर्जू 11 संघाने या ठिकाणी विजय प्राप्त केला. या मॅच मध्ये 2 पैकी 2 सामने अर्जू 11 संघाने या ठिकाणी